तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावरील एका कामगाराला धमकी देत 5,000 रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी आरोपी अतुल तांबे वयवर्ष 19 राहणार खंडोबामाळ चाकण, सोहम माने वयवर्ष 18 राहणार बराळे तालुका खेड, ओंकार बागल वयवर्ष 20 राहणार देहुगाव तालुका हवेली यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। देवेंद्र ऑटोलायन्स भारत पेट्रोल पंप येथील कामगार सचिन बिरादार याने याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सचिन यास जबर मारहाण करून दुखापत करण्यात आली आहे। आम्ही इथले भाई आहोत अशी दंबाजी करत खंडणीची मागणी करण्यात आली होती। सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या लखन पोपट भोसले राहणार बडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा याचा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या शिक्रापूर या ठिकाणी एन्काउंटर झाला। 28 ऑगस्ट रोजी त्याने सातारा शहरात भरदिवसा चाकूचा धाक दाखवून एका महिलेचे दागिने चोरले होते। त्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी आलेल्या सातारा पोलिसांवर लखन याने शिक्रापूर येथे हल्ला केला। पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात लखन ठार झाला। लखन हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर 13 पोलीस ठाण्यांमध्ये 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत। खेड आणि शिरूर तालुक्याच्या हद्दीवर शिक्रापूर भागात आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। आरोपी अमोल दौलप्पा केरे आणि लखन भोसले हे दोघे जण आढळून आले। त्यांना पकडण्यासाठी पोलीस गेले असता आरोपी पळून जाऊ लागले। पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला। त्या दरम्यान लखन भोसले याने हवालदार सुजित भोसले आणि हवालदार तुषार भोसले यांच्यावर चाकूने वार केले। या हल्ल्यात सुजित यांच्या छातीवर आणि हातावर तर तुषार यांच्या हातावर गंभीर दुखापत झाली। पोलिसांनी बचावासाठी लखन याच्यावर फायरिंग केली। यामध्ये लखनच्या कमरेला गोळी लागली। जखमी पोलीस आणि आरोपी लखन यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिथून लखन याला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं। रस्त्याने पायी जाणाऱ्या एका व्यक्तीला 2 वेगवेगळ्या वाहनांनी धडक दिली। या अपघातात पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाली। ही घटना रात्रीच्या वेळी चाकण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये वाघे वस्ती येथील पुलावर घडली। या प्रकरणी राजू पोपट परदेशी वयवर्ष 46 राहणार वाघे वस्ती चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। 2 वाहन चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला स्कॉर्पिओने उडवले। चाकण येथे वाहतूक नियमन करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला स्कॉर्पिओ चालकाने धडक देऊन पळ काढला। वाहनावर पेंडिंग असलेला दंड भरण्यास सांगितल्यानं चालकानं वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून धमकी दिली। ही घटना शनिवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी आळंदी ते चाकण रोडवरील सिग्नल जवळ घडली। देवयानी सोनवणे असे जखमी पोलीस महिलेचे नाव आहे। त्यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH14 DA 5252 या वाहनावरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला पोलीस सिग्नलवर थांबलेल्या असताना एका स्कॉर्पिओ गाडीला त्यांनी तपासले। त्या गाडीवर 62,000 रुपयांचा दंड थकीत असल्याचे दिसून आले। महिला पोलिसाने चालकाला लायसेन्स विचारल्यानंतर त्याने अरेरावीची भाषा करत माझ्याकडे लायसेन्स नाही, काय करायचे ते करा असे म्हटले। फिर्यादीने गाडी बाजूला घ्यायला सांगितल्यानंतर दंडापासून वाचण्यासाठी त्याने शिवीगाळ केली आणि उलट गाडी पुढे घेतली। गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादींच्या डाव्या हाताच्या बोटाला खरचटले आणि उजव्या हाताला धक्का बसला। आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण करून पळ काढला असे या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असणाऱ्या एका सराईतात चाकण पोलिसांनी मच्छी मार्केट भागातून जेरबंद केला आहे। दशरथ भागवतराव शिरपूरकर वय 24 वर्ष सध्या राहणार मार्केट यार्ड चाकण, मूळ राहणार कारंजा जिल्हा वर्धा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। सूर्यास्त आणि सूर्योदय याच्या दरम्यान काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो संशयास्पदरित्या फिरत असताना मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमाने गुन्हे दाखल केले आहेत। दरम्यान नेमका काय गुन्हा संबंधित आरोपी करणार होता हे मात्र अद्याप समजू शकले नाही। चाकण तालुका खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10च्या सुमारास गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या निमित्ताने रूट मार्च करण्यात आला होता। यावेळी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आणि होमगार्ड यामध्ये खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। चाकण संग्रामदुर्ग किल्ला, जिल्हा परिषद शाळेसमोरून नगरपरिषद चौक, शनी मंदिर, सुभाष चौक, बाजारपेठ, जामा मशीद समोरून जय महाराष्ट्र चौक, नेहरू चौक, महात्मा फुले चौक, नगर परिषद चौक, संग्रामदुर्ग किल्ला यामार्गे या रूट मार्च काढण्यात आला होता। गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने आळंदी पोलिसांनी रविवारी 31 ऑगस्ट रोजी रूट मार्च काढला होता।
आळंदीतील चाकण चौक समोरील गरुड स्तंभाजवळील पुलावर पुन्हा पावसाने ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत। या पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने खड्ड्यांमध्ये आदळत संथ गतीने चालत असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे। श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज आळंदी देवाची या विद्यालयात गणेशोत्सव 2025 अंतर्गत सोशल मीडिया आभास के आरसा या थीमच्या अनुषंगाने पारंपरिक पपेट शो, बाहुली नृत्य, गजर, ढोल ताशांचा अथर्व शीर्ष पठण व ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे यांना 2025च्या राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। राजगुरुनगर येथील बच्चे पाटील कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण मित्र मंडळाने लढा रक्तदानाचा या मोहिमेमार्फत थॅलेसेमिया आजार असलेल्या मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 62 रक्तदात्यांनी रक्तदान केले। कडूस येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। भारतीय जनता पार्टी चाकण मंडलची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। नव्या जुन्याचा समावेश यामध्ये करण्यात आला असल्याची माहिती चाकण मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी दिली आहे। राजगुरुनगर येथील नेहरू चौकातील नवयुग गणेश मित्र मंडळाने यंदा धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। मंडळाचे हे 101वे वर्ष असून मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 157 रक्तदात्यांनी रक्तदान केले। उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्युत वितरण संनियंत्रण समिती आढावा बैठक पार पडली। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता यांच्यासह विद्युत वितरण संनियंत्रण समितीचे अधिकारी उपस्थित होते। चाकण औद्योगिक क्षेत्रातील विजेचा प्रश्न सुटणार असून एमआयडीसी चाकण अतिउच्चताप उपकेंद्राची क्षमता वाढवणार असल्याची माहिती खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी दिली। शिवकालीन युद्धकला, लाठीकाठी, तलवार याचे प्रात्यक्षिक चाकणजवळील खराबवाडी तालुका खेड येथे रविवारी 31 ऑगस्ट रोजी सादर करण्यात आला। मुंबईत सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी खेड तालुक्यातील गावागावातील मराठा बांधव पुढे सरसावले आहेत। आंदोलनस्थळी गेलेल्या समाज बांधवांना अन्न पाण्याची कमतरता भासत आहे। मुंबईमध्ये काही हॉटेल्स, खाऊगल्ली राज्यकर्त्यांनी बंद केल्याची बाब समोर येत आहे। त्यामुळे खेड तालुक्यातील अनेक गावातील मराठा समाज बांधवांनी घराघरातून चटणी भाकरी, पाणी, बाटल्या, तांदूळ, डाळ, भाजी, बिस्किट पुडे, फरसाण, कोरडा शिधा तसेच इतर आवश्यक जीवनावश्यक साहित्य गाड्यांमध्ये भरून मुंबईकडे रवाना केले आहेत। खेड तालुक्यातील 50 पेक्षा अधिक गावातून हा शिधा पाठवण्यात येत आहे। सर्वच गावांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत। त्यातील काही व्हिडिओ आपण या बातमीपत्रातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। दरम्यान यातील काही गावातील नागरिकांशी पुणे लाईव्हच्या प्रतिनिधींनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊया। चालू आहे तर या ठिकाणी आपलं जे फडणवीसचं सरकार आहे यांनी आपल्या लोकांवरती अशी वेळ आणलेली आहे की त्या ठिकाणी त्यांना खाण्यासाठी अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही। हा तिथे आंदोलन चालू आहे, त्याच्यासाठी मौजे, गुंडाळवाडी आणि परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी, शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी चटणी भाकर, पाण्याचे बॉक्स, केळी, फरसाण असं विविध प्रकारचं खाद्यपदार्थ त्यांना घेऊन चाललेले आमचे 4 गाड्या आहेत। मनोज दारांगे पाटलांचं आंदोलन आझाद बंदरावर चालू आहे। ह्या महाराष्ट्र शासनाने तेथील 10 किलोमीटर परिसरात हॉटेल, पाणी सर्व बंद केलं आहेत। त्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातून प्रत्येक गावाखेड्यातून आमच्या मराठी बांधवांना आम्ही केळी, फरसाण, पाणी बॉटल, भाकरी हे भरून प्रत्येक गावागावातून जात आहेत। असंच प्रत्येक गावागावातून द्या नियोजन। खूप संघर्ष करावा लागलेला आहे आणि आताही जरांगे पाटलांचं आंदोलन मुंबईमध्ये चालू आहे। सरकार काही त्याला म्हणजे वेटेज देत नाही आणि त्यामुळे आपण सगळे एक असल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही। म्हणून जी लोक तिथे आंदोलन करतायत त्यांच्यासाठी चटणी, भाकरी, पाण्याच्या बॉटल, इतर खाद्यपदार्थ खेड तालुक्यातील बुरशेवाडी आणि गुंडाळवाडी या आणि पंचक्रोशी इथल्या लोकांनी खाद्यपदार्थाच्या 2-3-4 गाड्या आम्ही आता पाठवतो आहे आणि आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। त्याचं कारण पण तसं आहे, कारण वर्षानुवर्ष आज जर पाहिलं तर मराठी लोकांचा संघर्ष हा खूप मोठा आहे आणि शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर
आम्हाला आरक्षण द्या. मी डॉक्टर सतीश दाराडे, मी ओबीसी समाजातून येतो. मी वंजारी समाजाचा घटक आहे. परंतु मी माझे मित्रपरिवार बरेच शाळेत असताना वगैरे पाहिलेले ज्यांना अगदी 90% वरती मार्क्स असून सुद्धा ती लोक वंचित राहायची, कारण परिस्थिती नसायची वगैरे. असे बरेच उदाहरणं आहेत, आजही आहेत. त्याच्यामुळे ह्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी माझी भावना आहे. आणि माणुसकी हीच खरी जात आहे. म्हणून मी जरी ओबीसी असलो तरी मला सुद्धा वाटलं आज सकाळी उठल्यानंतर न्यूज पाहिल्यानंतर की आपणही काहीतरी मदत आहे. 29 तारखेपासून आपले सर्वांचे मराठा जातीचे आरक्षणासाठी जे स्वतःच्या तळमळीने लढणारे मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती उपोषणासाठी लाखोच्या संख्येने सर्व मराठा बांधवाला घेऊन उपस्थित आहेत. परंतु इतिहासामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस मराठ्यांना त्यांच्या समोर लढण्यास असमर्थ हो त्यावेळेस त्यांची रसद तोडायची, अन्न पुरवठा बंद करायच्या, सुख सुविधा तोडायच्या, की जेणेकरून मराठ्यांच्या सर्व जी आता आरक्षणासाठी आपली मराठा बांधव सगळे उपस्थित आहेत त्यांची गैरसोय करायची व त्या गैरसोय करून जेणेकरून ती गावाला जातील अशी प्रशासनाची किंवा सरकारची अपेक्षा आहे. खेड तालुक्यातील आंबोली गावात ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. याशिवाय गावातील नागरिकांना किमान पायाभूत सुविधा देखील उपलब्ध नसल्याचे स्थानिकांनी पुणे लाईव्हला कळवले आहे. स्थानिक महिलांनी नेमकं काय सांगितले जाणून घेऊया. आई, किती दिवस झालं पाणी नाही आलं? 9 दिवस झाले पाणी नाही आलं. आईचं वय बघा, आणि आता भर पावसाळ्यात आमच्या गावात पाणी नाहीये. आता बाई आम्हाला 6 महिने झाले पाणी नाही. आम्हाला काही नळ नाही, काय नाही. आम्हाला काही गणपट्या चुकत नाही. आम्ही काय मरायचं काय म्हाताऱ्या माणसाने कुठे जायचं पाण्याला? आता एवढा पाऊस झाला, एवढा चिकट झालंय, पाय सारखा मरायचं काय म्हाताऱ्या माणसाने? मोर्चाच काढला पाहिजे. किती दिवस झाले पाणी नाही? नमस्कार, माझं नाव रविता संतोष शिंदे, मी राहणार आंबोलीची आहे. आमच्या गावामध्ये खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि गेले महिनाभर आमच्या इकडे पाणी कोणी उपलब्ध करून देत नाहीये. बॉडी सुद्धा आमची सगळी म्हणजे कुठलंहीच काम करत नाही ते त्या मानाने. आणि वयस्कर लोकांना पण खूप त्रास होतो पाण्याचा. आणि पाणी आणि कचऱ्याची गाडी सुद्धा नाहीये. आणि वेळोवेळी आमच्या गावामध्ये लाईटिंगचा पण प्रॉब्लेम असतो आणि वेळोवेळी हर टाइम लाईट जाते. आणि कचऱ्याचं तर बोलूच नका, कचऱ्याचं तर इतकी घाण आणि अवस्था झालेली आहे गावामध्ये, तर कोणी लक्षही द्यायला मागत नाही ते. आणि प्यायच्या पाण्याचा तर प्रश्नच नाही म्हणा, अजिबात प्यायचं पाणी पण सुद्धा नाही, निदान वापरायचं सुद्धा पाणी नाहीये. आम्ही याच्या मागे उन्हाळ्यामध्ये आम्ही हर टँकर 15 दिवसाला घेत होतो. 1000 रुपये टँकरचं पैसे भरावं लागत होतं. आणि त्यानुसार ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे त्यांनी पाणी घेतलं. पण जास्त वाईट वाटतं ते वय झालेल्या म्हाताऱ्या माणसांचं. तर मला असं वाटतं का ह्या ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. आपला गाव आपलाच आहे आणि सगळी माणसं आपलीच आहे आणि ह्या गावामध्ये आपणच राहतोय. त्याच्यामुळे तुम्ही ज्या बॉडीवरती जी लोक आहेत त्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला पाहिजे. आणि सोडवायचा हा पूर्ण त्यांचा अधिकार आहे. तर त्या बॉडीवरती ते लोक आहेत म्हणून त्यांना हा अधिकार दिलेला आहे. आणि आम्ही सामान्य माणसांनी करायचं काय? किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला उपलब्ध दिल्या नाहीत करून, तर आम्ही काय करायचं? शेवटी मग सरपंच असन, उपसरपंच असन किंवा सदस्य हे लोक जरी असतील त्यांनी हर वेळोवेळी मीटिंग घेतली पाहिजे आणि हा गावातला प्रश्न सोडवला पाहिजे. आणि गाव सुद्धा हे आपलंच आहे. आणि जे तुम्ही करताय कार्य ते आपण म्हणूनच करतोय आपण. आणि जे समाजामध्ये लोक आहेत त्यांचा तुम्ही पूर्णपणे विचार केला पाहिजे. एवढंच बोलते मी. आणि काही चुकलं असेल तर तुम्ही कृपया काही विषय येडावाकडा तुम्ही मांडू नका आणि विषयाला फाटे फोडू नका. जे आम्हाला तकलीफ महिलांना होते, कारण कसं असतंय सणवार आला का प्रॉब्लेम हा असतो की लाईट नसते, पाणी नसतं, सगळ्या गोष्टी महिलांना कराव्या लागत आहेत. पुरुषांचं काही नाही, पुरुष जर आले संध्याकाळी त्यांना वेळ जेवायला दिला त्यांचा प्रश्न सुटतो. पण ज्या तकलीफ आहे त्या महिलांसाठीच असतात आणि महिलांना सगळ्या गोष्टी आवश्यक पाहिजे ते. आणि कुठलाही सणवार आला की आमच्या इथं लाईट नसते, पाणी नसते, कचऱ्याचे तर तुम्ही ढिगच बघून घ्या. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला पाहिजे. एवढीच माझी सगळ्या लोकांना विनंती आहे. खेड तालुक्यातील पाळू गावाची सुकन्या अश्विनी बाबूराव केदारी हिने PSI परीक्षेत महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला होता. ती आज जीवन मृत्यूच्या संघर्षात आहे. तिची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. नुकत्याच झालेल्या दुर्दैवी अपघातात त्या 80% भाजल्या गेल्या आहेत. सध्या ती पुण्यातील धनश्री हॉस्पिटल मोशी येथे उपचार घेत आहेत. डॉक्टर सातत्याने प्रयत्न करत आहेत, पण उपचारांचा खर्च प्रचंड मोठा असल्याचे नातेवाईकांनी कळवले असून मदतीचे आवाहन केले आहे. गणेशोत्सव हा परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचे प्रतीक मानला जातो. सध्या या निमित्त सर्वत्र चैतन्यदायी वातावरण निर्माण झालं आहे.
खेड तालुक्यातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी विद्युत रोषणाईबरोबरच विविध मंदिरांच्या कलाकृती सादर करत देखावे साकारले आहेत. अनेक मंडळांनी ज्वलंत सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवर जिवंत देखावे देखील यंदा मोठ्या प्रमाणावर सादर केले आहेत. या उत्सवात खेड तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाही विविध मंदिरांच्या प्रतिकृतींमध्ये श्री गणेशांची स्थापना केली आहे. चाकण मार्केटमध्ये बालाजी मंदिराची अत्यंत हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना आपल्या परिसरातच देशभरातील विविध मंदिरांची अनुभूती येत आहे. खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी चाकणमधील गणेश मंडळांना रविवारी 31 ऑगस्ट रोजी भेट दिली. चाकणमध्ये गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आता मोठी गर्दी होऊ लागली आहे. पुणे लाईव्हच्या वतीने दररोज खेड तालुक्यातील आणि चाकण शहरातील काही मंडळींची माहिती आणि देखावे याबाबत आढावा घेतला जात आहे. पुणे लाईव्हचे प्रतिनिधी प्रफुल्ल टंगसाळे, सतीश आगळे आणि रत्नेश शेवकरे यांनी काही मंडळांचा रविवारी 31 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेला आढावा आपण पाहूयात. आमचं मयूर मित्र मंडळ यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात अर्थात 25व्या वर्षात पदार्पण करत आहे. मागील 24 वर्षात मंडळाने अनेक विविध उपक्रम केलेले आहेत. त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल, कोजागिरी पौर्णिमा असेल, गरजू मुलींना शालेय साहित्य वाटप असेल किंवा आत्ताच नुकतंच आम्ही एका बालकाच्या हृदय ट्रान्सप्लांटसाठी सुद्धा मदत केलेली आहे. मंदिरांनाही मदत केलेली आहे. अनेक सार्वजनिक कामं मंडळाने केली आणि या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आत्ताच मंडळाने रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिरही केलं. आज मंडळाच्या माध्यमातून साधारणतः चाकण आणि चाकणच्या परिसरामधील 100 पुरस्कार मंडळाच्या वतीने आज देण्यात आले. त्याच्यामध्ये आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श युवक, आदर्श युवती, आदर्श महिला असे जवळजवळ 100 पुरस्कार आज चाकणमध्ये मंडळाच्या माध्यमातून देण्यात आले. त्याचबरोबर आमचं ह्या मंडळाचं रोप बीज ज्यांनी लावलं ते आमच्या संस्थापक कार्यकारिणीच्या 49 सदस्यांचा सन्मानही आज मंडळाच्या वतीनं करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी शेटकाळे आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन अण्णा गोरे, त्याचबरोबर राजनभाई परदेशी, हरिभक्तबारान अमृतनाना शेवकरे आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते, चाकणमधील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्या सर्वांचं प्रथमतः आपल्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो. कारण कुठलंही मंडळ वाढत असताना त्या मंडळाच्या पाठीवर जर कौतुकाची किंवा शाबासकीची थाप असेल तर ते मंडळ निश्चितपणे मोठं होतं. आणि मागच्या वर्षीचा मोरया करंडक जो संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून देण्यात आला, तो करंडक प्रथम क्रमांक आमच्या मंडळाने मिळवला, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि म्हणूनच जाहिरातदार, वर्गणीदार किंवा आपले हितचिंतक आणि मंडळाला देणगी देणारे ह्या सर्वांच्या पाठबळावरती मंडळ आता 25 वर्षाचं झालंय. आमच्या संस्थापक कार्यकारिणीच्या जीवावर त्या कार्यकारिणीने आम्हाला केलेल्या मार्गदर्शनावर आम्ही आता 25व्या वर्षात पदार्पण करत आहोत. या 25व्या वर्षात अनेक संकल्प मंडळाचे आहेत. त्यातले 2 संकल्प आम्ही आता पूर्ण केलेत. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर होतं, आरोग्य कॅम्प होता आणि आज आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श युवक, आदर्श युवती, महिला पुरस्कार देऊन आम्ही आज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न केला. आपण पाहाल की प्रचंड अशी गर्दी आणि प्रचंड असा लोकांचा चांगला रिस्पॉन्स आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय. यावर्षी मंडळानं एक अतिशय भक्तिमय प्रेमळ असा देखावा सादर केलेला आहे. वृंदावन, हे वृंदावन मंडळ देखाव्याची संकल्पना जी आहे आमच्याच मंडळाचे कार्यकर्ते अजय पाटील यांची संकल्पना आहे. मयूर मित्र मंडळाने अतिशय भव्य दिवस स्वरूपात एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण केलंय. मी आपल्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना विनंती करेल की हे भक्तिमय वातावरण अनुभवण्यासाठी, हे वृंदावन अनुभवण्यासाठी आपण निश्चितपणे मयूर मित्र मंडळामध्ये या. धन्यवाद. प्रथमतः गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिक बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो. प्रत्येकाला गणरायानं सुख, समाधान आणि शांती देवो. आणि त्याचबरोबर या खेड तालुक्यामध्ये सर्वांच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी गणरायाच्या आशीर्वादानं हा तालुका एका समृद्धीच्या दिशेने जावो म्हणून तालुक्यातील सर्वांनी एकत्र येऊन एका चांगल्या दिशेनं गणरायाचे आशीर्वाद घेऊन चालावे अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी चिंतितो. आणि त्याचबरोबर आज 5वा दिवस आहे आपल्या चाकणमध्ये. गेले 25 वर्षाची परंपरा मयूर मित्र मंडळानं या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं, धार्मिक पद्धतीनं सर्व मित्र परिवारानं जपण्याचं काम केलं. आणि त्या निमित्तानं चाकण परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग आदर्श आई वडील असतील, त्याचबरोबर उद्योजक असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि प्रशासकीय सेवेमध्ये चांगलं काम करणाऱ्या अनेकांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला होता. आणि त्या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी लोकप्रतिनिधी या नात्यानं
सर्व मित्र परिवारांना माझंही आदरातिथ्य केलं. गणेशोत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना आज आपल्या चाकण शहरामध्ये खऱ्या अर्थानं विशेषतः मयूर मित्र मंडळाच्या माध्यमातून चाकण शहराचा गणेश उत्सवाचा सर उंचावण्याचं काम रोपे महोत्सवाच्या निमित्तानं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून मी प्रथमतः मयूर मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना रोपे महोत्सवाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आता मी शशिकांत जाधव, अध्यक्ष आझाद हिंद मंडळ, माणिक चौक, चाकण. आमच्या मंडळाची स्थापना 1956 साली झालेली आहे. भाऊसाहेब बोराडे यांनी स्थापना केलेली आहे. यावर्षी आम्ही जिवंत देखावा ठेवलेला आहे. ट्रॅफिक जाम आहे. ही ट्रॅफिकची जी मोठी समस्या आहे त्याच्यासाठी सरकारला आम्हाला काहीतरी सांगायचे. त्याच्यातून सरकारने याच्यातनं काहीतरी बोध घ्यावा. लवकरात लवकर आम्ही या ट्रॅफिक मधनं मुक्त व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. म्हणून आम्ही हा ट्रॅफिक जाम या देखावा सादर केलेला आहे. दरवर्षी आम्ही मंडळामध्ये गणेश जन्माच्या दिवशी रक्तदान शिबिर घेत असतो. 15 ऑगस्टला वगैरे 26 जानेवारीला इथे झेंडा वंदन करून पालखीला आम्ही माळुंगीचे श्रीपत बाबा महाराज पालखी यांना महाप्रसाद देत असतो. मंडळाचे सामाजिक उपक्रम भरपूर प्रमाणात आहेत. आम्ही ते सर्व करत असतो. पण आमचं मेन उद्दिष्ट यावर्षी असं आहे की ट्रॅफिक ही खूप मोठी समस्या आहे. तिचं निर्मूलन झालंच पाहिजे. गेले कित्येक वर्ष सगळे गाववाले किंवा सगळे इथं लढा देत आहे पण त्याचा काही उपयोग होत नाही. तरी आमची अशी इच्छा आहे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांची की लवकरात लवकर ही ट्रॅफिकची समस्या इथनं नष्ट व्हावी ही आमची विनंती. प्रथमतः त्रिमूर्ती मित्र मंडळ दाडगाली चाकण 46व्या वर्षात पदार्पण करत असताना भारत मातेचे वीर सुपुत्र, खेड तालुक्याचा सार्थ अभिमान शिवराम हरी राजगुरू यांच्या जीवनावर आधारित राजगुरू माझा अमर झाला यांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावा सादर केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे मंडळाने यावर्षी राजगुरू यांच्या जीवनावर आधारित देखावा सादर करीत असताना यामध्ये सर्व मंडळाचेच कलाकार आहेत. वर्षभर मंडळ रक्तदान शिबिर असेल, नवरात्र असेल, त्यानंतर बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल याच्या माध्यमातून वर्षभर कार्यरत असतं. यावर्षी मंडळ राजगुरू माझा अमर झाला या देखाव्यामधून समाज प्रबोधन करत असताना पुणे लाईव्ह आमचे लाईव्ह घेत असताना त्यांचं मनपूर्वक आभार. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी रोहकल येथील गायरान जमिनीबाबत वराळे येथील कार्यक्रमात सुतोवाच करत मार्ग काढू अशी भूमिका घेतली आहे. याबाबत स्थानिक आदिवासी बांधव संताप व्यक्त करत आहेत. गजानन पाटील, स्थानिक आदिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश कड यांनी काय भूमिका मांडली पाहूयात. रोहकलच्या विषयासंदर्भात आता रोहकलचे सरपंच भेटले. ज्यावेळी जागा हस्तांतर केली त्यावेळी आपल्याकडे तरतूद असते की सार्वजनिक कामासाठी ग्राम सभेचा ठराव जरी नसला तरी गव्हर्नमेंटच्या एखाद्या कामासाठी ती जागा हस्तांतर करता येते. त्याप्रमाणे ती झाली. मात्र ती करताना मी माझ्या लेवलवर 30 गुंठे दादा शिंदे जागा मी सोडणार नाही. तर हे आहे तेवढं आमचं ते आम्हाला पाहिजे ना. आणि मग आम्ही कुठं जायचं उठून. आता हे झाडं झुडं मी लावल्यात, पाणी घातलं आणि आता उठवायचं म्हणल्यावर बांधकाम आहे ना. बोराबाई भगवान गावडे. काय म्हणणं तुमचं? आमचं म्हणणं काय नाही, फक्त हे जागा आहे तो आम्हाला पाहिजे. आता त्यांनी तर देऊन टाकलंय शासनाने, म्हाडाला दिलाय तो. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तिथं काम सुरू करणार आहे. आम्हाला. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश कड. आज आपण रोखल या ठिकाणी 220 गट नंबर जो आहे म्हाडाला देण्याबाबत जे चालू आहे जिल्हा अधिकारी आणि जिल्हा परिषद आणि पालकमंत्र्यांचं, तर ह्या जागेत मी आज उभा आहे. मागही आपण याबाबत सविस्तर अशी माहिती घेतलेली. परंतु काल जेव्हा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील वराळ्यामध्ये आले होते, म्हणजे ते उद्योजकांनी दिलेल्या फंडातून जे काही इमारती, शाळा, इमारती, बाकी जे काही केले ते झेडपीचं नव्हतं, उद्योजकांचं होतं. त्याच्या उद्घाटनाला ते आले. तर त्यांनी काल असं सुतोवाच केलं की बाबा मला अधिकार आहे आणि मी तर थोडंफार तुम्हाला वाढून जमीन देतो आणि ती म्हाडाला द्यावीच लागेल. मुळात हे सगळे ना उंटावून शेळ्या हाकतात. आज रोजी मी काल जेव्हा त्यांना इथे येणार आहे मला कळलं, तेव्हा मी गजानन पाटलांना म्हणलं तुम्ही येऊन बघा साहेब. आणि या जागेमध्ये 5000 झाडं आहे.
तुम्ही ज्या अहवालाच्या नावावर तुम्ही उड्या मारून जे काय आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी केलेत ते पूर्णपणे चुकीचे. कारण की मी तुम्हाला एक दाखवतो की ज्यावेळेस माग आपण ही बातमी केली त्यावेळेस मी जिथले जे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी आहे त्यांना मी म्हटलं की बाबा हे जे आपले ठाकर वस्ती ही तुमच्याकडे नोंदणीकृत आहे याचा तुम्ही अहवाल करा. अहवाल केल्यानंतर त्यांनी सर्व इथं पंचनामे बघा हे सगळ्या लोकांचे त्यांनी पंचनामे केले. ही कधीपासून राहतात ते, ही ताबा पावती बघा सामाजिक वनीकरणची, ही लोक लाभार्थी ज्यांना आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 2022पर्यंत घरं होती सगळ्यांना, पण 25 आले तरी त्यांना भेटत नाही का, तर ह्या लोकांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते. आता दुसरी गोष्ट जे जिल्हा अधिकाऱ्यांनी मोठ्या तामझाममध्ये सांगितलं, खासदार साहेबांनी जेव्हा मिटिंग घेतली आमची तिथं तेव्हा म्हणले की मला वन विभागाने कळवले आणि मी त्याच्यावर हे केले आणि कोण सामाजिक वनीकरण हे काम करणार. तर त्यांना एकतर ते मला म्हणले की माझं मुख्य सचिवांनी अभिनंदन केलं की मी गायरान जमीन दिली. मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या जे काय आदेश आहे त्याचा भंग या माणसाने केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी. कारण खोटे रिपोर्ट घेणे ज्या विभागाचा काही संबंध नाही. आता हे बघा ज्या वन विभागाच्या आधारे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ह्यांचा अभिप्राय घेतला तेच आता वन विभागाचे अधिकारी म्हणतात की आमचा काही एक संबंध नाही. आणि तर शेवटी त्यांनी लिहिलंय की ह्या ठिकाणी झाडं आहेत आणि जी उपलब्ध कागदपत्र आहे त्यावरून असं दिसतं की इथं झाडं आहे. मग मला एक विचारायचं आहे की एक झाड तोडताना जरी 17 परवानग्या घ्याव्या लागतात तर तुम्ही 5000 झाडांची कत्तल कलेक्टर करणार आहे. तुम्ही काल 2 दिवसापूर्वी पुणे लाईव्हनेच तुम्ही बातमी दिली की आता ताबा देणार हे करणार. हे काय अब्दालीसारखं कार्यवाही नाही करून देणार आम्ही मी त्यांना सांगू इच्छितो की हा महाराष्ट्र आहे, हा पुणे जिल्हा आहे, पुरोगामी जिल्हा आहे. ह्या लोकांना संविधानाने जे काही अधिकार दिलेत हे संविधान मी त्यांना दाखवू इच्छितो. कलेक्टर तुम्ही संविधानाप्रमाणे काम करत नाही. आणि जे गजानन पाटील आहे त्यांना पण मी सांगतो की तुम्ही पालकमंत्री साहेबांचे PA होते पण तुम्ही आता ZPचे CO म्हणून काम करा. हे जे ग्रामसभा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली घटना आहे. त्यामध्ये 243 आहे हे त्यांनी नीट बघावं. ग्रामसभेच्या संमतीशिवाय तुम्ही कालवाराळ्यात सांगताय की शासनाच्या याला लागत असेल तर देऊ शकतो. शासनाच्या याला व्यक्तिगत जी गावातली लोक आहे किंवा तालुक्यातली लोक आहे, अनुसूचित जाती जमाती किंवा आर्थिक दुर्बल यांना घरं देण्यासाठी देऊ शकतो आपण. परंतु तुम्ही माडाला 9000 फ्लॅट डायरेक्ट इथं बांधणार आणि त्या शासन निर्णयामध्ये असं सांगितलंय की ते फ्लॅट आम्ही भाड्याने देऊ. म्हणजे त्या फ्लॅटमध्ये जवळजवळ 10 कामगार असे 90,000 लोक इथं राहणार आहे. सांडपाणी पाणी याचं काही नियोजन नाही आहे. कलेक्टरांनी हा विषय प्रतिष्ठेचा करू नये. कारण की हे या गावकऱ्यांना बरोबर घेऊन आणि स्वतः मी या ठिकाणी NGTमध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका करणार आहे. आणि या मागं सगळ्या ह्या गोष्टीच्या कळीचा सूत्रधार म्हणजे माडा. तर माडाचे अध्यक्ष आमचे भागातलेच आहेत आदरणीय आढळराव पाटील. मी त्यांनाही सांगतो दादा तुम्ही असं चुकीच्या पद्धतीने जमिनी लाटू नका. ह्या जमिनींमध्ये झाडं लावायला आधी 2000 झाडं होती जी आता इथे दिसतात सगळी मोठी झाडं आहे. आणि जी आता 3333 झाडं सामाजिक वनीकरणनी लावली ती झाडं अशी एकूण 5000 झाडे. या गावामध्ये 5वा टप्पा पण आहे आणि इंडस्ट्रियलायझेशन मोठं होणार आहे. मग एखाद्या 40 एकरच्या तुकड्यामध्ये जर ही झाडं 5000 झाडं असतील आदिवासी असतील तर त्यांचं तुम्ही का रहिवास आणि आदिवास सगळा नष्ट करायला निघालेत. तुम्ही ही लावून धरलं पाहिजे. आणि माझी विनंती आहे हे अजितदादांना झाकून सगळं काम चाललेलं आहे. अजितदादांना कधीही 5000 झाडं तोडून 9000 फ्लॅट बांधा असं अजितदादा म्हणणार नाही. मी मागही हा पर्याय सांगितला की MIDCचे जे काय जागा आहे त्या जागेमध्ये तुम्ही 40 एकर घ्या, 35 कोटीमध्ये ती जागा भेटेल तुम्हाला आणि तिथं तुम्ही 1000 नाही 1500 कोटी कमवा. पण तुमच्या लाभासाठी तुमच्या फायद्यासाठी तुम्ही या झाडांची आणि या जमिनीला बळकस येऊ नका. ही माझी नम्र विनंती. आणि गजानन पाटलांना आणि जिल्ह्याचे कलेक्टर कोण डुडी आहेत त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही उंटावून शेळ्या हाकू नका. या जागेत या, ही झाडं बघा. माझ्यावर काय रोष असेल तर तुम्ही तसंच ठेवा. आम्ही काँग्रेस पक्षाचे आहे. काँग्रेस पक्षाचे आमचे जे नेते आहेत देशाचे विरोधी पक्ष नेते ते या सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी भांडतात. तेच धोरण आम्ही धरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आमच्यावर आकस धरण्यापेक्षा प्रत्यक्ष जागेत या, एक झाड आयुष्यात लावा आणि वाढवा. आणि मग आहे ना ही 5000 झाडं तोडण्याचं आहे ना
तुम्ही कारवाई सुरू करा. ह्या जी काय कारवाई चालू आहे ही संविधान विरोधी आहे. ग्रामपंचायत ग्रामसभेला विचारात न घेता चालू आहे. त्यामुळे याचा निषेध करतो. ह्या 2 अधिकाऱ्यांचा पण देखील मी जाहीर निषेध करतो. संविधान विरोधी हे अधिकारी आहेत. यांना आज नाही पण जेव्हा सत्ता येईल तेव्हा यांच्या पापाचा हिशोब आम्ही नक्की करू. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.